नमस्कार मैत्रिणींनो, अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ब्राह्मणी पद्धतीने कढी बघत आहोत। तर कढीसाठी लागणारे साहित्य मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती, त्यात चालू केलेलं आहे। त्यासाठी ताक, हिंग, मोहरी, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरचीचे वाटण, लसूण आणि खोबरे आणि चवीनुसार गूळ। जे आपलं ताक होतं त्यामध्ये मी 2 चमचे बेसन घालून मिक्सरला लावून घेतलेलं आहे, जेणेकरून बेसन त्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाईल। तेल आपलं छानसं तापलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली, त्यामध्ये जिरे टाकून घेऊ 1 चमचा, ठेचलेला लसूण आणि हे जे आहे ते हिरव्या मिरचीचं वाटण, हे छानसं मी आता परतून घेते। बघा, छानसा झाडाचा आपल्या घरात ह्याचं झाड आहे, त्याचा तोडलेला कढीपत्ता तोही ह्यामध्ये टाकून घेऊ। हे टाकलेले सगळं साहित्य भाजत आले तर ह्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालूयात। हिंग तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। त्यामध्ये हळद तेलामध्येच टाकून घ्यायची आहे, हे मिक्स करून घेऊया छान। खोबऱ्याचं वाटलेलं वाटण तेही याच्यामध्ये टाकून घेऊया, हेही छान खरपूस असं तेलामध्ये भाजून घेऊया। हा गूळही आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात। हा मसाला आपलं सगळं कांदा लसूण वगैरे आहे ते सगळं छानपैकी भाजून झाले तर हे मिक्सर ह्यामध्ये टाकून घेऊया। ह्याला आपण एक छानशी उकळी काढून घेऊ। बघा, ही जी कढी आहे हिचा कलर आता आपल्याला पांढरट असा दिसतोय, पण जसजशी याला उकळी यायला लागेल तसं तर ह्याला हळदीचा कलर असा पिवसळ रंग छान असा सुरेख कलर दिसायला लागेल। तर ह्याला आपण एक छानशी उकळी येऊपर्यंत वाट बघूयात। बघा, ह्याला आता उकळी यायला चालू झाली। उकळी म्हणजे थोडासा मोहर आलेला आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 4 लवंगा, 4 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडेही आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। बघा, मस्तपैकी उकळी आलेली आहे, ह्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊयात। कढी आता आपली खाण्यासाठी तयार झाली आहे। तर सांगा मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ब्राह्मणी कढी।